माझी बॅटिंग द्यायला करणार आहे. नाही माझी माझी मी करणार बॅटिंग. नाही माझी मी करणार आहे. नाही मीच करणार मी करणार. मी करणार मी करणार बॅटिंग. मी करणार हे माझी बॅटिंग आहे मी करणार बॅटिंग. नाही माझी आहे बॅटिंग मी करणार म्हणलं ना मी. पण माझी बॅटिंग आहे ना पण मी करणार आहे. पण माझी बारी होती मी पप्पा नाव सांग. चल तू पण चल हा चल तू पण. चल तू पण पप्पा मम्मी पप्पा हे सारखंच भांडण करते खेळते. मला नाही पाहिजे माझ्यासोबत खेळायला. मग तू पण नाही पाहिजे माया बरं पाहिजे काय झालं? तू पहिले सुरुवात केली भांडण करायला. तू केली हे जाऊन दे दादा आहे ना नीट खेळत जायचं एकत्र कोण सांगायचं तुम्हाला बॅटिंग माझी होती तर तिने बॅटिंग टाकली. मी बोलली मी नाही गेली साकली काय एक जण मागे राहिला असतं काय फरक पडला असता दादाला द्यायची पहिली मोठा आहे ना तो काय होतं मम्मी छोटी मग मला द्यायला पाहिजे होती ना त्यांनी अरे बा तसं नाही करायचं बहीण भाऊ आहे ना तुम्ही चांगलं खेळायचं भांडणं नाही करायचे हं मला नाही पाहिजे बाबा हे माझ्यासोबत खेळायला. मला पण नाही पाहिजे तू माया बरं खेळाय जेवलाय का जा बरं जेवण करून घे तुझं काय अभ्यास केलाय तू केलाय सांग समजून जरा लेकर येत आता काय खेळता लेकरं खेळता तुझं भांडण जेवायला जेव हे बघ कथा आहे ना हे ना माझ्या डोक्यावरून चालल्या काय डोक्यावरून चाललंय? या पोरीची व्यवस्था कर कुठतरी अहो लेकरू आहे ते मग जसं ते लेकरू आहे तसं हे लेकरू आहे अरे मग आता बारीक होतं केलं लहानाचं मोठं अहो पण माझ्या बिगर कोण आहे तिला कोण आहे मग आता मग हे बरं आहे का गावात हो मी गावात गेलो ना की लोक तडातडा बोलत आहेत काय बोलत आहेत लोक आणि मग आईच्या पोरावाली बायको आणली आईच्या पोरावाली बायको आणली मग आता तुम्ही आता असं बोलू नका आपलं पहिलं बोलणं झालं होतं ठरलं मारली झळक बोललो तर मग आता कवरती सांगणार आहे मला तू अहो पण मग माझ्या लेकरासाठी मी लग्न केलंय स्वतःसाठी नाही केलं हे बघ तुला बी गरज होती आणि मला बी गरज होती मी फक्त लेकरासाठी केलंय माझी काही गरज नव्हती मी फक्त माझ्या पोरीचं लालन पालन चांगलं होईल शिक्षण होईल मोठी होईल तिचं लग्न कार्य व्यवस्थित होईल बाप भेटन यासाठी केलंय अरे पण तिकडे बी रोजाने जात होती ना हे तर काय कमी आहे का अहो पण तिला जर लांबच ठेवायचंय माझ्यापासून तर मी माझं तिकडे कष्ट करून खाल्लं असं ना नवरा करायची काय गरज होती मला कुठून बुद्धी सुचली असेल मला बी ना ते पोरग आहे ना मी सांभाळू शकत होतो त्याला बी पण म्हणलं नको लेकराचं हागणं मुतणं सगळं करावं लागत आपल्याला बाहेर जावं लागत जपण म्हणून आता पण आता हे कवर आणि माझ्या डोक्यावरून चालले यार मला नाही लोक आहे ना आता लय हे बघा ती बुद्धी बिद्धी आहे ना आधी विचार करायचा होता आता लग्न झालेलं आहे आपलं एवढे वर्ष झाले आणि तुमच्या लेकराला मी माझ्या पोटच्या पोरापेक्षा जास्त जपते हिच्या आधी त्याला जेवायला देते मी काय कमी केलं आतापर्यंत मग तुम्ही तिच्या समोर असं बोलताय लेकरा समोर मग आता काय करू तिला कडव घेऊन फिरू गावभर सांगू हे बी माझं लेकरू हे माझं लेकरू हे माझी बायको दौंडी पिटतो गावात जाऊन अहो पूर्वी लोकांना 12 पोरं व्हायचे ते सांभाळायचे तुम्हाला एक लेकरू सांभाळा ना हे बघ बाई पाहिजे लेकरू नको वय स्वतःच लेकरू आणि दुसऱ्याच ते माझं आहे का अहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही भेदभाव करताय लेकरामध्ये तर मग करू काय लोकांचं ऐकत बसू असं नसतं अहो लोक काय सांभाळायला येतात का पोसायला येतात का तुम्हाला भाकरी मी करून खाऊ घालते लोक नाही माझ्या डोक्यावरून चालले मला ही पोरगी नाही पाहिजे मग आता काय करायचं काय करायचं तू तर तुझी पोरगी आहे ना म्हणते माझी 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 बघ तू काय करायचं वाटल्यास तुला 10-5 रुपये देतो तुम्ही पण आहे ना त्या पोरीची कुठतरी व्यवस्था कर यार नको मला नाही सहन होत मला ते आता जमा नाही मला वाटलं नव्हतं तुम्ही आमच्या दोघीची अशी परवड करताल आणि अशी ताटातूट करताल ऐक बघ तुला हात जोडतो मी तिच्या शिक्षणाची सगळी व्यवस्था करतो मी ती घाल ना कुठतरी पुण्या पिण्याला नेऊन घाल मुंबईला घाल कुठतरी एखाद्या चांगल्या हॉस्टेलला ठेवू तसं करायचं तर मग दोघा लेकराला ठेवा नाही तर दोघाला घरात ठेवा स्वतःच लेकरू तिकडे नेऊन ठेवलं म्हणते बाप आहे का कोण आहे ते राहीन का जाईन का मला सोडून ठीक आहे करते मी तुम्ही म्हणता तसं बघ आणि लवकर निर्णय काय असेल ते बाळ आपल्या आईची मजबुरी आहे तू समजदार आहे आता समजून घे थोडस मी तुला शिकायला शाळेत टाकते तिकडं पण पुढं पण आपले लय काम आहे उद्या तू मोठी झाली तुझ्या लग्न कार्याचं साठी आपल्याला बाप लागणार आहे मी आता याला सोडून दिलं तर पुढच्या आपले वांदे होतील म्हणून तुला शिक्षण तरी तुझं होईल मग पुढं बघू आपण पिशवी भरून आजच्याच तुला तिकडे शाळेत मी सोडून येते चल पिशवी भरते काय करू अरे उरकलं का
हा हा उरकतय. आले आले चल बाई. परत गाड्या भेटल्या पाहिजेत पुढे जाऊन. दादा जाऊ कर. भेट दादा. ए दाद्या, पण आपण कधी भेटतो कधी नाही बोल की का तुलाच नाही. चपला खाली धरा. तर तिला खायला भरले काय? तिला खायला भरले. तिच्या डोक्याला पण रुमाल बांधायला ठेवलाय. राहू दे बांधले मी पुढे गेले. पुढे गेलो बांधा आणि लेकरा संग नीट बोला. बस बा नीट बस. पोटाला दे. हा धर नीट धर पोट. बघा लेकरा संग तिथवर जाऊस तर नीट नेटकं बोला. तिला वाटायला नाही तर आजच्या दिवस तरी तिला वाटू द्या की माझा बाप मला घेऊन चाललाय. हाय मला बाप. अरे कळतं ना मला मग. तसं नाही पण तिथं गेल्यावर बी नीटनेटकी चौकशी करा. नीटनेटकं शिक्षणाचं त्यांना सांगा तिच्या. आणि त्या बाईचा नंबर बिंबर आणा. राग नका करू आजच्या दिवस. अरे आणतो नाही करत राग तिचा. सगळ्या चौकशी करून मगच ठेवून येईन ना. मला ऐक नाही कोणी माग माग माझ्या माग पोरं नाहीत मला कळत नाही. सोडायच्या आधी तिला काही खायला बियाला घेऊन द्या. ए बसली का व्यवस्थित? हा नीट धर. पोटाला धर बाय. आको सावकाश जा. हो. देवा आता तुट केली माझ्या लेकीची माझी. काय परवड मांडली रे आमची. माझ्या लेकीचं शिक्षण सुखरूप हो एवढीच इच्छा आहे मला. दादा चल बाळ जेवायला घरात. ऐक ना अरे नको राग धरू. झालं ना तुझ्या मनासारखं. अरे आता परत तुमची कधी भेट होईल कधी नाही माहित नाही बा. चल आता गेली ती. चल जेवायला चल. चल बा जेवायला चल. राग नको धरू बाबड्या. चल चल बाबू चल जेवायला देते तुला. अय भाऊ कुठं चाललाय? चालला का पर्यंत तिकडेच? कुठं? मला माहिती आहे कुठे चाललंय. चालला पुरीला भेटायला. अरे मग प्रेम करतोय मग भेटायला नको का जायला? प्रेम करतो तर आता तुला काय माहिती कोणासोबत चालली या? चालली असेल दुसऱ्यासोबत. ए जरा नीट बोला. नीट बोल म्हणजे अरे खरं ते सांगतोय मी. काय कर तू बघितलंय का कोणासोबत? नाही बघितलं पण मग कस काय बोलतो मला direct? सांग. आता ती पुरी कशी असते तुला माहिती आहे ना? काय सगळ्यात तसे असतात का? अरे माझ्यावर तेच नाहीये. ती फक्त माझ्यावरच प्रेम करते. त्यांचं कसं असतं सांगू का? बोलणार एकासोबत, फिरायला जाणार दुसऱ्यासोबत आणि लग्न तिसऱ्यासोबत करणार. तिचा स्वभाव तुला माहित नाही किती कडक आहे. अरे मला किती माग हिंडावं लागलं तेव्हा ती कुठं पटली मला. आणि तू म्हणला की जाईन दुसऱ्याला पटन कोणला. अरे बावड्या तसंच भाव खात्यात दाद्या सगळ्या पुरी. आणि नंतर ना बरोबर पैसे काढून सोडून देतात दादा. मला लग्न करायचे तीच संग. पण काय होतं माहिती का? अडचण काय येऊ राहिली नेमकं नोकरी नाही रे. आणि नोकरी अरे तुला कोण पोरगी देणार? नोकरी नाही बघायचं आपलं घरचे लावतात लग्न करून टाकायचं नाही. कोण घरच्यांच्या भरोश्यावर मी थांबलोय होय. अरे माझे धमक आहे आणि करणार तर तेच संगत लग्न करणार मी. नोकरी नसलं तर काय झालं? प्रॉपर्टी नाही काय? हा प्रॉपर्टी जीव कवर उड्या मारतो. मग काय गरज आहे मला नोकरीची? एवढं सगळं कोणासाठी केलंय माझ्या बापाने? माझ्यासाठी ते केलंय. दुसरं कोण येतं? बघ नीट राही. हे बघ मी तुला खरं खरं सांगू काय? तुला ना लय जळकी सुटलेली आतून. तो एवढा जळतो ना माझ्यावर कारण की तुला कोणी पोरगी पटा ना. तो ऐकायला नाही एवढी प्रॉपर्टी वरून मला शहाणपणा सांगतो. दोस्त आहे दोस्तच राहा बरं का. तुला चांगलं सांगतो तू मला आता शिकव. मग तू मला शिकवतो का काय करायचं काय नाही? चांगलं सांगतो. आणि ती पोरगी नाही म्हणायची तिला वहिनी म्हणायचं. काय म्हणशील आजपासून? घ्या दुसऱ्याची होईल ती. हा जा रे तू. तू येऊ बी नको परत. मला ना खर्चाला बी पैसे मागू नको. नाही ना अरे भाऊ भाऊ आहे आपला तू. चल आपण दोघं जायचं का? माग थांबतो. ऐक की तुझी मला पण बघ की एक फुटली. मग असं आहे ना मुद्द्यावर. सांगा तुम्हाला कधी ती काय माहिती. हे लय टाइमपास करीत. लवकर आलं बोललं भेटलं की निघलं आपलं बाकीची काम करायला. इकडे मी इकडे इकडे तिकडे बघायला काय 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 होते? काय होतं म्हणजे हे टायमिंग असतो घ्यायचा. मग कोणता टायमिंग असतो? किती वेळ झालं थांबलं इथं? काही येडा बिडा आहे का मी? मला बाकीची कामं नाही. मग मला नाहीत का?
घरचे सगळ्यांना मॅनेज करून यावं लागतं इथं. काही उठलं तुटलं लगेच तोंड घेऊन निघालं असं आहे का माझं? तुझ्या घरचं ते पुराण बंद कर. नुसतं घरचे 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 काय ग नुसतं घरचे, मला नाहीत काय घरचे. तू पोरग आहे, मी पोरगी आहे. बरं जाऊ दे, भांडू नको. हे असंच होतं बघ, उशीर झाले का मग मला चिडचिड होती. मग आता 10-15 मिनिटं उशीर होतोच माणसाला. जाऊ दे, पण पुढच्या गोष्टींना उशीर नको. कसल्या? लग्न करायचंय. अरे लग्न? मग माझा दादा तर लय बेकार आहे बाबा. तुझ्या दादा संग नाही करायचं, तुझ्या संग लग्न करायचंय. तुझ्या दादाच काय करते बेकार असून. अरे तसं नाही, पण आपल्याला तर लग्नाला त्यांनी परवानगी दिली पाहिजे ना. हा बघ, तू दरवेळेस ना तुझ्या दादाचं कारण सांगते. आणि तुला एक गोष्ट चांगली माहिती, मी लग्न करणार तर फक्त तुझ्याशीच. मी तर दुसरं कोणत्या पोरीकडं बघत सकट नाही. मी दुसरं कोणत्या पोरगी माझ्या मनात सकट येत नाही. एवढं प्रेम करतो मी तुझ्यावर. हा बरं झालं. अरे पण तुला तर माहिती दादा असा लगेच चवताळतोच मी काही बोलाय गेलं की. आणि त्याला जर आपल्याबद्दल कळालं तर मग तर वाटच लागली आपली, मुर्देच पडतील. एक काम करू, जरी तुझ्या दादाने नाही ऐकलं ना, हम्म. मग माझ्याकडे एक प्लॅन. कसला रे? आपण डायरेक्ट पळून जाऊन लग्न हे करायचं. बाबा पळून फिळून तुझ्या घरची मान्यता देते का मला घरात घ्यायला? पळून जाऊ? माझ्या घरचे काय तुझ्या घरच्यांसारखे आहेत का? माझ्या शब्दाचे पुढं नाहीत. अरे लहानपणापासून जे पाहिजे ते दिलंय मला, जे पाहिजे ते. आणि तुला कमी नाही शिकवणार ते. हम्म. माझ्या घरची नको काळजी करू तू. ते फक्त तुझ्या घरच्यांचं मॅनेज कर. मग पळून आणल्यानंतर पळून आणल्यानंतर मी काय मॅनेज करू घरच्यांना? बदा कुठते मला. कास काय कुठते ताव तू माझी बायको झालेली असेल येडे. आपण कशाला असला विचार करायचा पळून फिळून जायचा? आणि मग तू घरी सांगत नाही काय नाही. आता घरी कसं सांगू? मी म्हणू का माझ्या एका पोरावर प्रेम आहे, मला लग्नच करायचंय म्हणजे? हा माहिती आहे मला, तुझ्या भावाच्या डोक्यात असेल त्याला नोकरी नाही काही नाही. हा 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 मग काय माझी एवढी प्रॉपर्टी काय जाळायची का ती? आणि काय करते नोकरीवाल्या? जसं तुला कलेक्टर येणार आहे, तुझा भाऊ बघून देणार तुला. मग कलेक्टर नाही पण नोकरीवाला तर भेटन ना. तू काय करतो बरं? काय करतो सांग? आणि एवढी सगळी शेतीवाडी यो बंगला कोण बघतोय? असं समजा आता माझा बाप बघतोय, नंतर ते गेल्यानंतर कोण बघणार आहे? मीच आहे ना. अरे बाप जाईन तवा जाईन. जाईन तेव्हा जाईन, पण माझंच आहे ना सगळं. तुझं हाय पळून यायला तयार आहे का नाही मला तेवढं सांग. म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाही. जाऊ दे. कशाला खोटं खोटं अरे प्रेम केलं मग? नाही तसं नाही रे. जाऊ आपण पण. हा तू म्हणतोय तसं, पण कधी जायचं ते तरी सांग आता. सांग तुला लगे लगे नसते ती. हा नाही तर तू बघ बाबा, तू जर काय केलं ना, विश्वास आहे ना माझ्यावर? हा नाही तर शेवटपर्यंत तेच ठेवायचं. आणि अख्ख्या प्रॉपर्टीची मालकीण होशील ना तू. सगळं तुझ्या ताब्यात आहे की तेवढं नाही? आहे बाबा. तुला शेती पण लई आहे आणि तुझा बांगला इतकंच भारी वाटतं का नाही बघायला? मग आता त्या बांगल्यातच राहायचं, त्या बांगल्याची मालकीण व्हायची तुला, कळलं का? आणि मला सोनं नाणं पाहिजे लई मोठं. सगळं देतो. जा तू, परत कुणी बघायच्या आधी, लग्न व्हायच्या आधीच मोडायचं. हा, ते कसली पण जळकी आहेत माहितीये ना तुला इथं? ते माहितीये मला, नको सांगू तू. हा, जाते मी. जा. प्लॅन करावं लागेल बाबा. हिला लाईट गेली काय कडे ही जर 17 वेळाच लावलंय. काय लोड शेडिंग, काय डोक्याची मंडई करून ठेवली बा. तर दाऱ्यावर जाता येणार, झाडांना पाणी देता येणार, काहीच करता येणार. काय करतो काय पिंपळे सरकार काय सर? तुमच्याकडेच? काय नाही बसलोय झाडांना पाणी घालायचं होतं, पण लाईट अरे, गेली. जरा बहिणीवर लक्ष ठेव तिकडे. का? बसले तिकडे मुलासोबत झाडाखाली. ए काय कसं बोलतोय? अरे कस काय बोलास? तुला कळतं मग? काय? काय मला पण कळतं ना. तुला कळतंय का? तू कुणाबरोबर बोलतोय, अरे, कुणाच्या बहिणीबद्दल बोलतोय? तुला कळतंय का? अरे मी डोळ्याने बघितलं तिला. डोळ्याने बघितलं? मग मी काय खोटं म्हणतो तुला? अरे माझ्या बहिणीच्या नादी लागलं ना, मी तिला पहिली फाडीन. तुला माहितीये ना माझा स्वभाव कसला. मी ठीक एक आहे. तर कुणाच्या नादी लागत नाही. ठीक आहे, मी डोळ्याने बघितलं तिला. आता बसली झाडाखाली. मला नाही वाटत गाड्या ते असं करीन म्हणून. पण काय विषय असतो तिचा अभ्यासावर लक्ष आहे, मला ही माहिती आहे. तू दुसरं कुणाला तरी पाहिला लक्ष द्या, पळून मिळून जायची परत तिने तो. पळून बिळून गेल्यावर हा. हातपाय मुडीने बांधून ठेवीन तिला. बरं ठीक आहे, माझं सांगायचं काम होत तुला म्हणून सांगितलं. माझ्या पण बहिणी सारखी म्हणून तुला सांगितलं. अरे तू सांगतोय म्हणल्यावरती कोण पोरग कळत तुला कोण आहे ती मुलगा का? नाही ओळखीचं माझ्या. नाही का? हा. बरं मी बघतो चौकशी करून. तर माझ्या जर कानावर तर मग मी पण दाखवतो काय. ठीक आहे, चल. हा, येऊ का? चल येतो मी. चालतंय. पिंपळे खोटं नाही बोलायचं बरं का. मला चौकशी करावं लागेल नेमके काय करते, शाळेत जाते का नेमकं काय उद्योग करते बघत होते. माझं लेकरू कसं असेल, खूप आठवण येते तिची. ठीक
लेकीचाच फोन आला. हॅलो, आई काय करते ग? कशी आहे तू? मी बरी आहे बाई, तू कशी आहे ग? आई मी बरी आहे. दादा आणि बाबा कसे आहेत ग? दादा आणि बाबा बी बरे आहेत बाई. आई मला खूप आठवण येते ग. बाबांना न्यायला पाठव ना मला. अगं मला पण तुझी खूप आठवण येते बाई. पण तू अभ्यास कसा चाललाय तुझा? चांगला चाललाय ग, पण मला बाबांना न्यायला पाठव ना ग. किती वर्ष झालं मला बाहेर ठेवलंय तुम्ही. अगं तू इतकी उतावळी बावरी नको, तुला शिकायला ठेवलंय तिथं. आणि राहिली गोष्ट बाबांना, तर मला त्यांना आधी विचारावं लागल. ते आले तरी येते, मी सांगून बघते. विचारू का ग? मी नक्की तुमचीच मुलगी ना ग? हा बाळ, तू माझ्या पोटातूनच आलेली आहेस, तू माझीच सख्खी लेकरू आहे. पण असं नको बोलू अगं, समजून घे आईला तू. बर चालते, बाबांना पाठव मला न्यायला. हा, ते आले ना दुपारी जेवायला येते, तेव्हा मी सांगते त्यांना. चालते, ठेवू काय? हा हा ठेव. दीदीचा फोन होता. ती म्हणत होती का आम्हाला सुट्ट्या लागल्यात, मला घ्यायला पाठव बाबांना. तिला सांग यार, आता एवढे दिवस राहिले, राहा ना अजून काही दिवस. अहो आता सुट्ट्या लागल्यात उन्हाळ्याच्या, म्हणून ती घ्यायला बोलवत होती. पोराचं लग्न करायचे ना, हा करायचं. तिला इथं आणून ठेवल्यावर पोराला पाहून येतील का? होऊ दे ना लग्न. काहीतरी यार तुम्ही मोक्कार आहे ना, माझं डोकं पिकू नका. लेकरू येते मला जा, लई आठवण ये भेटून जाऊन मग. मी एकटी कशी मला न्याना भेटायला एकदा तुम्ही. हो गाड्या, आता आहे ना पोराचं लग्न लागलं, एकदा झालं ना, मग आहे ना एकदा बघू. तिचं बी एखादं चांगलं पोरग बघून तिचं लग्न करून टाकू. हा चालेल. जेवली का कोण? तू? तुम्ही आल्याशिवाय कसं जेवण? चल वाट जेवायला. चला चला. जे बोललो होते ते करून दाखवलं का नाही? चल, हळू हळू पडशी नाही तर पडायला लागली. बाबा, चल बाबा. ही तुमची सून. काय? आम्हाला विचारलं नाही काय? तर आम्ही पोरगी बघत होत नाही तर तुझ्यासाठी. कशाला बाबा पोरगी बघताय? आणि मला विचारलं होतं पोरगी बघतोय म्हणून. मला ही पोरगी आवडत होती आणि मला संगत लग्न करायचं होतं, मी संग लग्न केलं. अरे दादा, आई बापा जिवंत आहे, आम्हाला एकदा विचारायचं ना बाळ. आपण घरीच आणले ना, काही नेलं कुठं दुसरीकडं? कुणाची कोण काय ते मी बघा कुणाची कोण असा काय करायचं, तुम्हाला काय करायचं बाकीचं ते बाकीचे नका चौकशा करीत बसू गाड्या तुम्ही. आपण तिच्या घरी गेलो असतो ना, तिच्या आईला काय करायचे म्हणजे मला कळत नाही का? कुठं आली गाव? सुने बस तेवढे. कुठली काय ती कुठं आहे, तिचे घरचे कोण काय ते माहित नाही. आणि आता आजपासून तुमची सून, मी जरी बाहेर गेलो परत असं म्हणायचं नाही तिला बाई तू आवडत नव्हती मला आणि तू पळूनच आणलेली आहे ना आम्ही दुसरी पोरगी. अजिबात छळ करायचा नाही. तिला कोणतं काम सांगायचं नाही, तिला कोणतं काम जमत नाही. सगळं हाताखाली तिला ऐकतं द्यायचं. परत मी सांगितलं नाही म्हणशील, कळलं का? तुझं घरचं घर मस्त आहे ना. ये आता माहिती आहे सासू तुझी सासरी दुसरी आपलं. चला चहा पाणी काही ठेवणार आहे का नाही? असं जीव लावायचा मी गेल्यावर बी. हा हा. बरी आहे सुन. काय काय बोलायचं आहे का? मसाले पण ना एकच आहे, पण एवढा वैताग मापाच्या बाहेर. ती बिचारी आपली शेण यायला भाऊ. पाहिलं तू बरं काम करतो राव घरात. हा? करावं लागतं बाबा पोटा पाण्यासाठी. काय चाललंय बाकी? काय ना तुझ्याकडे झालो होतो. हा तुझ्याकडे झालो होतो. का काय केलं का नाही ते कायचं? बहिणीचं? काय जाऊ दे मरू दे बाबा, नको डोक्यात घाल काय. नाही राव, अरे आपली बहिणीसारखी येते म्हणून त्याला विचारलं मी. अरे जाऊ दे बाबा, गेली पळून. काय तू म्हणला तसंच झालं. गेली? अरे तुला तेव्हाच म्हटलं होतं तिच्यावर लक्ष ठेव म्हणून. हा काय ते तिचं काहीतरी चांगलं कर म्हणून. चांगलं नाही, तिचं पण चांगलंच आहे.
ती काय अशी आयऱ्या गायऱ्याच्या घरी नाही गेलेली, मग तिच्या घरी लय लखपती ती, तिचा नवरा ती अरे पण जीव लावला लावला पैसे पाहिजे वाले. त्यांनी. लावील ती, तिने चॉईस केला, ती तिचं बघून घेईल. मी तर ते दारात जाणार नाही काही झालं तरी. उघड डोक्याचं काय माहितीये का, आपण लय तळातल्या मस्त फोडावून जपली, सगळ्या गोष्टी केल्या, नाही ऐकलं, शेवटी गेलं. काय करतो, कुणाचं काय घेतो. अवघड आहे पोरींचं, आजकालच्या पोरीला अवघड आहे. अवघड म्हणजे आता हो, चांगलं झालं, विषय संपला. अशी पण पुढे पेताडा खाताडाला देण्यापेक्षा तिच्या मनाने केलं तिने, विषय संपला. कुठं नाही, लय बस. डोक्याला ताण करीत चांगलं झालं पाहिजे रे फक्त मुलींचा असा विषय, पण या मुली विचार नाही करते ना. बसा. काय असेल ते असेल. का दारू बिरू पित नाही मग. नाही मला तर काय मी बघितलं नाही आणि काहीच नाही आणखी त्याला. तिने तिच्या मनाने केलं, फक्त एवढं सांगत बा तुझ्या माझ्यासारखी चांगलं पोरग आहे, चांगले पैशा पाणीवाले, घरीदारी चांगलंय, शेती बिती सगळं चांगलंय, ही कुलतं एक आहे. मग बाकीचं आणखी काय पाहिजे आपल्याला. मग तर बरं होईल, बरं आपण चांगलं. असंच नौकर लय नौकरदाराला दिलं तर काय होणार आहे. हा जाऊन दे, बाकी तुझं कसं काय बरं आहे का. चालेल, फक्त मजेत. एवढं मसालं आहे आपलं. करत आता त्याला काय पर्याय नाही. मग काय तर आता जातो शेणकूर करतो आणि घास बी सांगतो. आता त्याला जीव लाव, तिथून लोकांनी जाणार. हा मग तू लागला का आता राडोळी करायला. चल चल हा येऊ काय. हा हा झालं का जिमिल्यावानी कुत्र्यावानी धुवून झालं. होत आहे ना बाई. काय होतंय सगळं तोंडाव पाणी उडीवलं म्हातारीनी डंगर कुठं. लाज वाटते का. अगं कपडे धुत्या तू मागून अचानक आली, मी काय पाहिलं नाही तुला. ही घाण पाणी साबणाचं सगळं अंगा उडवलं. अगं तुला थोडं उडालं तर घाण वाटतं, मी तर ते काम करते, मग घाण वाटतं का मला सांग बरं. काम करते म्हणजे उपकार करते काय माझ्यावर. अगं धुवून बादलं, धुणं वाळायला घातलंय मी, आणि आता मलाच म्हणती वाय धुत नाही. धुत नाही. अगं ती चादर बी होत नव्हती, निघत नव्हती, तरी धुतली मी एकटीने. तुला नुसतं आपटू लागाय बोलून तू आली नाही. मी आपटू लागा येते, सगळी काम मीच करते. तुम्ही आयता बसून गिळा. 2 टाइम गिळतात ना, गिळतात का नाही. अगं आता पोटाला लागतं तेवढं खात. हा पोटाला लागतं. हात कापलाय ग माझा एक. कापलाय मग आता काय मलम लावून देऊ कायला. मलम लाव. असलं तर दे ना. काय लाज बीज सोडून दिली काय कुठं वड्याला. मलम आहे काय लावायला. ती भांडे कोण घासायचं. मा बाप यायचा का तिथं. अगं घासते बाई एवढं. का तुझा बाप यायचाय वरून. अगं नाही घास, एवढं धुणं झालं का तेवढे भांडे बी घासून घे. आणि ते शेणकूर कोण करीन. तर मी करू ते. करते मगाशी केलं होतं थोडं, पण आता परत शेण टाकलं गायनी. करते बाई. आणि म्हाताऱ्याला सांगितलं ते खायला आणायला. त्यांना सांगितलंय आणीत असतील ते. डंगरत असलं 4-4 भाकरी खायच्या नसतं. पोसायचं बसायचं. तब्येत होती का कमी बाईची होती का. हा खात नाही आता, तब्येतच तशी, मी काय करू. हा खात नाही ना. सकाळी भाकरी कोण तोडतं मी. एवढे कपडे झाले, अर्धी भाकर देते का? अर्धी भाकर. लय भूक ती लागली. कालची शिळी भाकर पडली ना ती खायची गप गुणाने. हा ती कवाय ना दे मला, हा. ती खाते मी. आणि पटकन उरकून घ्यायचं. आणि म्हाताऱ्याला सांगा लवकर आवरायला. हा सांगते. देवा काय परवड मांडली रे. आधी नवऱ्याने परवड केली, त्या लेकरांनी परवड केली. माझं वाणी तिनीचं लेकरू एवढ्या लांब आहे, त्या पोराने आता ही पोरगी आणून ठेवली अशी. पंचाच्या लिंबीचा बदला घेतो रे देवा. करते काम आता काय करू. तर नुसतं काम करा हे लाग. म्हातारीला तर नुसती सांग का मी काही म्हणलं का हे करा मगच करणार. तर वर कसल्या कामाला हात लावित नाही बघा म्हातारी. आणि ह्यांना तर काय सांगाव काय माहिती. लय स्वप्न दाखवली मोठी मोठी. काय झालं, कोण बडबड करते एकटीत. काय करू मग. तुम्हाला तर काही दिसत नाही. आता सगळं दिसतंय म्हणून तू विचारतो काय झालंय. काय दिसलं तुम्हाला. इथे सगळं काम मलाच करावं लागते. गुरांचं बघा, ह्यांचं बघा, ह्यांना भाकरी करून घाला. अगं पण त्यांना सांगितलं होतं ना तुला कोणतं काम जमत नाही म्हणून. आज सांगितलं होतं पण कुठं त्यांना जमतंय. नाही सून आहे तू या घरची, करावंच लागन. आणि म्हाताऱ्याला तिथं गोट्यातलं फक्त शेण काढायला लावलं. म्हातारा बघा तिथं जाऊन झोपले. यांचं ना लय जास्त झालंय. मी जाऊन दे म्हणतो. हा मग मी बाहेर गेलो हे उद्योग करतात का ते. लय तारास झालाय आता मला. तू अगं मी असतो ना, तू अजिबात काळजी करू नको. स्वप्न काय काय दाखवले होते. तू राणी सारखी राशीन, तू आयत बसून खायचं. आणि हे असं आयत बसून खायचंय का मी. कुठे म्हातारे ते. नुसती चिडचिड व्हायला लागली माझी. तिकडे झोपलंय ना. हा झोपलंय चल जाऊन. तुझ्या समोर झापतो त्याला. चल तू लय जास्त झालं त्याच. चल अय म्हाताऱ्या उठ. झोपायला आला का इथं. नुसतं झोपा काढायच्या. हा उठवायचं लाद घालते कर. अरे लाद घालची लायकी आहे तुझी. लाद घालतो का म्हणजे सारी काम राखले. काय कोणते सारे काम केले.
हिला काय समज आता काम सांगायची म्हणजे तुम्ही इकडे ऐकतो झोपायचं सगळ्यांनी आणि काम एकटीने करायचे का? त्याने काय उक्त घेतलंय काय? सगळं करून आहे ना थोडीशी तब्येत ठीक नव्हती मग आत्ताच पडलो होतो. हे नको नाटक सांगू मला. तब्येत ठीक नव्हती हे नव्हती मला माहिती कमून नाटकं चाललेत. हा तुम्हाला जे आवडत ती पोरगी आणली नाही म्हणून हे नाटकं चाललेत काय? शब्दानं नाही दुखावलं त्या लेकराला. माहितीये मला तुझे काय नाटकं चाललेत ना ते माहितीये मला. सारखे हा. टोमणे देते. आणि ती म्हातारी बी तसलीच आहे. पळून आली काय करायचं? पळून आली का भागे लागून आली का तुमच्या? मला आवडत होती म्हणून मी लग्न केलं. मग आम्ही कुठं नाही म्हणतो आम्ही स्वीकारलं हे सगळं. काय स्वीकारलं? तू काय सांगत मला स्वीकारलं म्हणून? तू एक काम कर तू नाही इथं राहायचंच नाही निघून जा. माझ्या पैसे नाही राहायचं. तुला अशा अवस्थेत कुठं आता कुठं राहायचं? तिकडं मर हिरीत नाही तर काही कर. मसनात जाऊ द्या. मग इकडे राहतो ना गोट्यात. अजिबात नाही वाटत बिटर राहायचं नाही. लगेच निघायचं चल. तू आणि म्हातारी पिशी भरायचं आणि लगेच निघ. ए पुरे यार सांग समजून. ती काय सांगणार आहे? तिथं छळ करतो त्रास होतोय सगळा. तिथं छळ करायचा वरून तिच्या पाया पडायचे. अरे वा हे सगळे नाटके ना लय भारी नाटके करते ते. याला नाटकात जर सोडलं असतं ना तर एकच नंबर आला असता यांचा. अरे स्वतःच्या बापावर व भरोसा नाही विश्वास नाही हा बघ मी तेच सांगतो बाप आहे म्हणून अजून शांत बसले. मला हात उचलायला लावू नको. मग शिस्तीत गपगुमाने निघून जा. मी जातो निदान हा. तुझ्या आईला तरी तिला बी घेऊन जा. तिला काय ठेवतो म्हणजे इथं काय म्हातारी आम्हाला खायला बाहेर करायची. मग काय म्हणा धामाची. तिच्या पोटी जन्म नाही घेतला तू याची जाण ठेव तरी तुला लहानाचा मोठा केलाय तिने. उपकार नाही केले तिने. दुसरं लग्न केलं ना म्हाताऱ्या तुला मजा करायची होती मला सांभाळायसाठी नाही. ते तुमचा कळतंय नुसता मला. बहाणा होता. हा खरंच रे खरंच तुझ्यावर लय प्रेम केलं त्या बाईनं. सख्या लेकरा इतकं प्रेम केलं असे काहीतरी खोटे आरोप करू बरं राहिला तू. केलं ना प्रेम बाद झालं. त्या प्रेमाने पार उतू गेलो मी. आता लगेच निघायचं. मी जातो तिला सांभाळायला. काय तिला नाही सांग ती इथं राहील तिला मारून टाकीन मी. हा आता सांगतो मी. हा अजिबात नाही तिला घेऊन जायचं. ती डोंगरी मी नाही सांभाळीत. आम्हाला दोघांना सुखात संसार करू द्या निघा. आणि मेन म्हणजे ती काय सख्खी आई पण हा नाही. चल तिला घेऊन जातो मग. हा लगेच निघायचं. थांबायचं नाही मला परत तोंड दाखवायचं नाही. दिसलं तर मी खरंच मारून टाकेन मग. हा माझ्या बायकोला त्रास. जातो. हा निघा. नाटक करते म्हातारे. हा ना बघा की किती नाटक करते. बरं तू नको काळजी करू आता. दिल्या हाकलून आता तू मालकीन. हा चल. अरे तू तर लय म्हणत होता बहीण श्रीमंताची घरी दिली. हा दिला का चांगलं झालं तिचं. हा ना गेला होता का नाही घरी कधी? नाही टाइमच भेटा ना काय म्हणे तुला माहिती ना माय किती राडा असते एकटाच बघायला काय कोण नाही दुसरं. काय हालचाल नाही तिकडे त्याची? नाही बा तसलं काय फोन नाही काहीच नाही. गेल्यास मी फोन केला नाही तिला काहीच नाही. बरं, चल ना मग मला तरी दाखवून ये घर कुठे कसं काय चांगलं. हा? जायचं काय मग? जाऊ ना मग. तू पण लय नाही दिवस झाले लय दिवस झाले मी हा. म्हणजे बघितलीच नाही. गेल्यास मी फोन नाही काय नाही. एक काम करू तिचं बघूनच येऊ कसं काय चाललंय. आपण लय दिवस राग नसतो पाळायचा बरं, हा? चालेल ना काय अडचण काय का नाही. नाही बाकी एक काम कर चल लगेच जाऊ. चल हाय गाडी आणलेली. हा मग काय ते चल चल. थांबायचं नाही अजिबात घरात. लगेच निघायचं. जातोय नाही. लगेच निघायचं. आई बाबा काय झालं? कधी आली? आत्ताच आले मी. ते मारून बाहेर काढून राहिले. काय झालं काय? यांनी लग्न केलं हिच्या संग आणि रोज आम्हाला दादा तुला कळतं का नाही रे काय? काय कळतं का नाही म्हणजे तुला लय कळतं काय? अरे तू तर त्यांचा सख्खा मुलगा आहे ना. मी त्यांची तर सख्खी मुलगी नाही ना. ते माहितीये मला. ते नको सांगू 4 वेळा. मग का तू असं करतो? त्यांना का घराबाहेर काढतो? किती प्रेम केलं रे तुझ्यासाठी. मला त्यांनी बाहेर ठेवलं एवढी शिका असताना. मुलासाठी हकलले एवढं असताना पुण्याला. नशीब आमचं भिंतीचं बी आम्हाला हकलताना आली नाही तर म्हणून तिची आणि आमची गाठ नसती. जायचं ना तेच संग मग इकडे काय थांबले. माझ्या अरे! बायकोला त्रास देते ते. तू बघितलं का तुझ्या बायकोला त्रास देते का? तिने तुझे कान भरले. नाही दिला तर सांग. हा दादा तू इकडं आला. काय भानगडे काय झाले? कोणी कसं टाकली इकडे? आमचं सामान त्याच्यात कपडे दादा माझं लय छळ होतंय रे इथं. लय सासरवास करते ती माणसं. छळ होतोय. ही कोण आहे 2 जण? ही सासून सासरा. ही मालक आहेत का तुझा? ही गुणी पडली इकडं. काय भानगड काय कालवा येतोय? बहीण आहे माझी ती. चांगलं वाटलं पण तुमच्या बहिणीनं लय आणलंय आमच्या बहिणीने. काय नाही केलं. थांब आता माझ्या लक्षात आलं. अरे तो मनाने तुझ्या लग्न केलं. आम्ही तुला शब्द बोललो नाही तर हा तुला लहानाची मोठी केली.
सगळं शिक्षणाला पैसा पाणी पुरवला, मी माझी शाळा सोडलीला का? हा, तू तुझ्या मनाने लग्न केलं, आम्ही शब्द सुद्धा बोलला नाही घरातलं एक सुद्धा माणूस. किंवा सांगत होता नकोला का आधी बघ नेमकं काय भानगड आहे काय नाही, तरी सुद्धा मी विरोध केला नाही. हा, तुझा विचार कर ना आतापर्यंत. चांगलं झालं म्हटलं बहिणीच माझ्यावाले. ती त्याची सावत्र राही, लहानाचा मोठा सगळं तिने केलं आणि त्यांची ती मुलगी माझी नाही. माझ्या पहिल्या घरची मुलगी. अरे 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 तुझ्या ही संस्कार नाहीत रे बाबा, संस्कार नाहीत असलं ना तू आपल्याला आई बाप नाही द्यायची तरी किंमत ठेव ना जरा. तुम्हाला कळत नाहीत का? मला कळते तिथं छळ करते म्हणून हे सगळं तिचा छळ करते तर नाही, आम्ही घरगाड्यावानी काम करतो, तिला माराणी येऊन ठेवतो आम्ही. दिवस राबून घेते पोरगी आणि परत त्याला आलं की सांगते ही कामच नाही करत. तायडे तुझ्या घरी किती हाल होतं माहिती ना तुला? हा? खरं खरं सांग बरं, खरं खरं सांग. मी तुला काही शब्द बोलत नाही, खरं खरं सांग नेमकं काय झालं तिच्या सांग बरं. दिसण्यावर न बघा ना तिच्या हाला असते का आमच्या दिसण्यावर. अहो, घरी खायची हाल होती तिच्यावाली. तिचे कपडा लता धन दौलत आता तरी खरं बोल की, खरं बोल जरा काहीतरी. त्यांना सुखाने संसार करू द्या. तुझं कसं चाललंय बा? बाबा मी बरी आहे. मी आता खूप मोठी नोकरी लागली, क्लास 1 अधिकारी झाले. मला 2 लाख रुपये पेमेंट आहे. मी तुमच्या दोघांना न्यायला आले. यांच्या भरोसा काय बसताय तुम्ही? तुम्हाला मी सांभाळन, मी आणत राहिले, तुम्हाला आणत नाही राहून देणार मी. तुमच्यासारखे 10 लोक सांभाळेल मी. आई बाप बघा किती चांगलं विचार. चला आई बाबा. ऐका ना, मी काय आई आई अगं चुकलं माझं, नको जाऊ ना. राहू दे, मी आज तरी आई बाबांना इथं ठेवणार नाही. मी त्यांना घेऊन जाणार आहे. नका ना जाऊ बाबा. आई नको ना जाऊ, मी परत चुकलं माझं, इथून पुढे नाही करणार असं काही. आज तरी मी त्यांना घेऊन जाणार नाही. तुला जेव्हा पश्चाताप होईल तेव्हा तू त्यांना न्यायला ये तिकडं. ते पिशवी. बाबा आई आई ऐका ना. बाबा अरे तुला बहीण म्हणाय सुद्धा मला लाज वाटायला लागली आता. हा, अरे काय दादा करतीस? दादा सुद्धा म्हण नको मला. आणि काय तुम्हाला कळतंय का? अहो, चुकून घड अहो, सावत्र आई होती ना तुमची, तरी तुम्हाला तुमच्या प्रेमा खातीर तिने स्वतःची पोरगी बाहेर शिक्षणाला पाठवली. कळत नाही मला. लहानचं मोठं आणि हीच ऐकलं होय तुम्ही? काय गाड्या तुमच्या जिंदगानीवर. हा, तायडे असे कान भरले तिची तू. अरे मी इतक्या दिवस येत नव्हतो ना ह्यांच्या दारात, त्याची ही कारण होती. मला कळलं होतं या काही लायकीच्या आहेत ना, त्यावेळेस कळलं होतं. श्रीमंत माणसांना आई बापाची जाणीव नसती. जाणीवच नसते थोडी सुद्धा. तुमच्या नुसती डोळ्यावरती धुंदी आहे पैशाची. ते पैसे काय खाणार आहे का तू आता आयुष्यभर? आता वडील नाही म्हटलं काय करशील तू? अहो चुकलं म्हणलं ना, मी जाईन त्यांना आणायला. मला अरे किती आशेने आलतो म्हणलं बहिणीच्या दारात जावा, लय दिवसांनी चाललोय आपण, आणि बहीण बघितली तर अशी. तुझ्यात एवढा बदल होणार होता आम्हाला नव्हतं माहिती. चला आपलं पैसे बघून दे. आता जाऊ द्या, काय कर तुझ्या दारात नाही येणार कवाच आम्ही. अरे काय तुला तुझ्या सासऱ्याची किंमत नाही, आम्हाला काय करायची तुझ्या संसारात? बघितलं ना सगळं तुझ्यामुळे झालं. आता काय मला आई बाबांशिवाय राहायची सवय नाही, आणि एकटं खाली घर मला ना खायला उठल. सगळं तुझ्यामुळे झालंय.